गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर योजना भ्रष्टाचाराचं कुरण झाल्याचं उघड. माझा इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक वास्तव समोर. मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार. छत्रपती संभाजीनगरमधल्या इंग्रजी शाळांमधल्या गैरप्रकारांची ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून गंभीर दखल. सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार. तपासणी करणाऱ्यांनी दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा. आकाशवाणी आमदार निवासातील अजंता कॅटरर्सचा परवाना निलंबित. निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील राड्याप्रकरणी 37 तासांहून अधिक काळ लोटला तरी कारवाई नाही. सुप्रिया सुळेंकडून तक्रार दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्यामुळे सवाल. सरकार आज बहुचर्चित जनसुरक्षा विधेयक मांडणार. हरकती सूचनानंतर सरकारने विधेयकात केलेले 3 महत्वाचे बदल. संयुक्त समितीचा अहवाल माझाच्या हाती एक्सक्लुझिव्ह. पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो. मोरोपंत पिंगळेंच्या 75ची आठवण सांगत भागवतांचं सुतोवाचं. 75 नंतर माणसाने बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असंही विधान. मुंबईच्या आझाद मैदानातल्या गिरणी कामगारांचं आंदोलन तुर्तास स्थगित. तोडगा काढण्यासाठी आज विधान भवनात बैठक. शिंदेंच्या शिवसेनेची माहिती. दक्षिण मुंबईतल्या पूर्व पश्चिम विभागाला जोडणाऱ्या कर्नाक पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. शिंदे दिल्लीत तर अजितदादा विधान भवनात असल्यामुळे लोकार्पणाला अनुपस्थित. विदर्भातल्या नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरला आज ऑरेंज अलर्ट. चंद्रपुरातील ब्रह्मपुरी आणि भंडाऱ्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी. विदर्भात 2 दिवसात 7 जणांचा मृत्यू. नागपुरात झालेल्या मुसळधार पावसानंतर बेलतरोडी भागामध्ये पाणी साचलं. खासगी शाळेतही पाणी भरलं. आजही सुट्टी जाहीर. 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने राजधानी दिल्ली हादरली. नोएडा, गाझियाबाद, मेरठमध्येही धक्के. हरियाणाच्या झज्जर इथे भूकंपाचं केंद्र. प्रकाश राज, राणा डगुबट्टी, विजय देवरकोंडा, श्रीमुखी लक्ष्मी वांचूसह 29 अभिनेते आणि सेलिब्रिटीजवरती हैदराबादमध्ये गुन्हे दाखल. सट्टेबाजीच्या अॅपशी संबंधित प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झाल्याची माहिती. पंढरपुरात विठ्ठल मंदिराला 1,10,00,000चं 87 किलो चांदीचं महाद्वार अर्पण. अहिल्यानगरमधील भाविकाकडनं महाद्वाराचं दान. राज्यभरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह. विविध मंदिरांमध्ये उत्सवांचं आयोजन. शिर्डी, शेगाव, अक्कलकोट, नृसिंहवाडी सकाळपासूनच भाविकांची गर्दी.